students, what is your practical? Practical number 4, weight measurement by using strain gauge. Okay, first of all, what is strain? Strain is nothing but the change in length upon the practical is measurement of weight by using the strain gauge. What is strain? Strain is nothing but the change in length upon the length. We know that the strain is nothing but the change in length. लेंथ कशी काय चेंज होणार आहेत बाय कॉम्प्रेशन अँड डिकॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन जेव्हा आपण करू त्यावेळेला लेंथ चेंज होणार आहेत, डिकॉम्प्रेशन केल्यानंतर पण लेंथ चेंज होणार आहे. सो व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ रेजिस्टन्स? रेजिस्टन्स प्रिन्सिपल इज और व्हॉट इज द रेजिस्टन्स? रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे R इज इक्वल टू रो इंटू L अपॉन A. As the length changes, resistance will change. स्ट्रेन गेज हा कोणत्या टाइपचा डिव्हाइस आहे? तर स्ट्रेन गेज हा तुमचा इलेक्ट्रिकल टाइप ऑफ ट्रान्सड्यूसर आहे, दॅट इज पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर विच रिक्वायर्स द external electrical supply. Also it is the resistive type of transducer. Why resistive? Because it operates on the principle of resistance. As the length change, resistance will change. सो आपल्याला काय करायचं या प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला लोडिंग करायचंय वेटचं आणि अनलोडिंग करायचंय. म्हणजेच काय, आपण स्ट्रेस जेव्हा अप्लाइड करू, ओके, स्ट्रेस जेव्हा स्ट्रेन गेज वर अप्लाइड करू तेव्हा त्याची काय होणार आहे? कॉम्प्रेशन होणार आहे. कॉम्प्रेशन चेंज झाल्याने काय होणार आहे? लेंथ चेंज होईल. लेंथ चेंज झाला का रेजिस्टन्स चेंज होईल आणि रेजिस्टन्सचा आउटपुट इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिकल सिग्नल किंवा सुटेबल डिजिटल सिग्नल मध्ये आपल्याला डिजिटल डिस्प्ले वरती आउटपुट मिळणार आहे. सो दिस इज युअर मिनिमम थेरॉटिकल बॅकग्राउंड रिलेटेड टू युअर This is your minimum theoretical background related to your practical. So in generally, what is the application of your strain gauge or how where we are using this strain gauge? कोणी सांगू शकतं का? लेक्चर मध्ये आपलं घेतलं होतं. What is the applications for the strain gauge? Yes, anyone? रेसिड्युअल स्ट्रेस मेजर करण्यासाठी आपण यूज करणार होतो. देन व्हायब्रेशन मेजरमेंट, टॉर्क मेजरमेंट, बेंडिंग अँड डिफ्लेक्शन मेजरमेंट, also compression and tension measurement, and then the strain measurement. These are the applications. There are various types of advantages. For example, it's having the very small structure. They can easily fabricate and install, having the high accuracy, high stability, good repeatability, rugged construction, very high output. These are the advantages. And one of the disadvantage we have learned in the theoretical in the lecture, that is it needs to be calibrated. Why it need to be calibrated? आपल्याला माहिती आहे की डेटा प्रेझेंटेशन एलिमेंट पासून तर डेटा सेन्सिंग पर्यंत जे काही तुमची चेन आहे किंवा ही जी काही इन्स्ट्रुमेंटेशन सिस्टीम आहे, तर या सिस्टीम मध्ये जे आहेत पॅरामीटर्स ते खूप सारे आहेत. फॉर एक्झाम्पल डेटा ट्रान्समिशन असेल, डेटा मॅनिप्युलेशन असेल, डेटा ॲक्वायझेशन सिस्टीम असेल, तर इथे आपल्याला यूज करावं लागतं फिल्टरिंग, ओपॅम्प, कंपॅरेटर, demultiplexer, multiplexer, also small types of filters that will purify your signal. ओके, जो मेजर केलेला आहे तो सिग्नल आपल्याला रिडेबल फॉर्मॅट मध्ये जेव्हा ऑपरेटरला डिस्प्ले करायचा असेल तेव्हा इंटरमिडिएट स्टेजेस यूज करावे लागतात. त्यानंतर आपण एक्झॅक्टली 500 फिजिकल क्वांटिटी मेजर करतोय. 500 ग्रॅम जर सपोज आपण मेजर केलं तर ते 500 ग्रॅम जे आहे ते 500 ग्रॅम आपल्याला डिस्प्लेवरती कसं दिसेल, तर त्यासाठी आपल्याला स्टँडर्ड इक्विपमेंट सोबत या डिव्हाइसला कम्पेअर करावं लागणार आहे किंवा टेस्ट करावं लागणार आहे. दॅट प्रोसेस कॉल्ड ॲज द कॅलिब्रेशन. व्हॉट इज कॅलिब्रेशन? Calibration means whenever you compared or test the instrument under the measurement with the standard instrument called as the process as a your calibration. So every time we have to calibrate this strain gauge and then we can readily use this equipment. So after that ma'am will give you the exactly reading about your practical. Over to Sangamnere madam. ओके, बघा मॅमने तुम्हाला सांगितलं आहे स्ट्रेन म्हणजे काय, स्ट्रेन गेज म्हणजे काय. ओके, सो स्ट्रेन म्हणजे काय, व्हेन बार इज पुल्ड इट कॉजेस चेंज इन लेंथ बाय डेल्टा एल मेकिंग इट्स न्यू लेंथ. सो स्ट्रेन म्हणजे काय असतं तुमचं,
डेल्टा एल अपॉन एल. आणि स्ट्रेन गेज हा एक ट्रान्सड्यूसर असतो, तो काय करतो, विच कन्वर्ट मेकॅनिकल इलॉंगिनेशन अँड कॉम्प्रेशन इनटू मेजर्ड व्हॅल्यू. ओके. सो बघा या प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला काय करायचं आहे, वेट मेजरमेंट करायचं आहे. सो बघा व्हेरियस त्याची अरेंजमेंट केलेली असते. ओके. सो बघा ही जी काही तुम्हाला सर्किट डायग्राम दिसते, याच्यामध्ये बघा तुम्हाला काय असतं, क्वार्टर ब्रिज ची अरेंजमेंट केलेली आहे. ओके. सो बघा क्वार्टर ब्रिज म्हणजे काय असतं, की जो काही तुमचा स्ट्रेन गेज असतो तो एकाच आर्म मध्ये कनेक्ट केलेला असतो. सो बघा याच्यामध्ये काय आहे, तुमचा जो काही आर4 आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तुमचा हा स्ट्रेन गेज कनेक्ट केलेला आहे. म्हणजे काय झालं तुमचं क्वार्टर ब्रिज ऑपरेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर सपोज जर तुमचा हाफ ब्रिज असेल, ठीक आहे, तर हाफ ब्रिज मध्ये काय करतो आपण, दोन आर्म मध्ये स्ट्रेन गेज कनेक्ट करतो. आणि फुल ब्रिज असेल तर तुमचे हे जे काही चारही आर्म आहेत, ते R1 R2 R3 R4 या चारही आर्म मध्ये आपण काय करतो, स्ट्रेन गेज कनेक्ट करतो. ओके. सो बघा तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये काय दिलेलं आहे, की क्वार्टर ब्रिज हा जो काही आहे तो तुम्हाला प्रिफर करायला लावलेला आहे. म्हणजे आपण काय करतोय, एका कोणत्या पण आर्म मध्ये तुमचा स्ट्रेन गेज कनेक्ट करतोय. ओके. सो प्रोसिजर बघा काय, पहिले काय करायचं आहे, स्ट्रेन गेज सेटअप कनेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पॉवर सप्लाय ऑन करायचा आहे. त्याच्यानंतर बघा प्रोव्हाइड वेट ऑफ 1 kg ऑन स्ट्रेन गेज प्लॅटफॉर्म. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, जे काही वेट आहे ते ऍड करायचे. सपोज आपण पहिले 1 kg करू, नंतर 2 kg, आणि वेट इन्क्रीज करायचं आहे. आणि तुमचे जे काही स्ट्रेन गेजचा जो काही डिस्प्ले आहे त्याच्यावरती जे काही व्हॅल्यू दिसणार आहे तुम्हाला इन केजी मध्ये, ती जे काही आपण वेट ऍड करतोय त्याच्या एक्झॅक्टली सेम असते. आणि तुमचं जे काही आउटपुट व्होल्टेज आहे ते पण तुम्हाला काय करायचं आहे, ऍट द सेम टाइम मेजर करायचं आहे. ओके. सो बघा बाय युझिंग डिजिटल मल्टीमीटर आपण आउटपुट व्होल्टेज मेजर करणार आहोत. सो हा झाला तुमचा थिअरॉटिकल पार्ट. सो आता आपण प्रॅक्टिकली बघू. ओके. सो बघा आपण काय केलेलं आहे, स्ट्रेन गेज किटची अरेंजमेंट केलेली आहे. बघा मल्टीमीटर आपण काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. ओके. सो बघा विथ द हेल्प ऑफ मल्टीमीटर आपण काय करणार आहोत, जे काय आउटपुट व्होल्टेज आहे ते मेजर करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला या स्ट्रेन गेज किटवर आउटपुट व्होल्टेज डिस्प्ले, सॉरी, जे काही आपलं वेट आहे ते डिस्प्ले होणार आहे. म्हणजे आपण जितकं वेट ऍड करू ते, आणि ह्या ज्या काही डिस्प्लेवर आहे ते तुम्हाला एक्झॅक्टली सेम डिस्प्ले होणार आहे. बघा आपण काय केलेलं आहे, हा जो काही R4 आहे रेजिस्टन्स, याच्यामध्ये बघा तुमचं काय केलेलं आहे, स्ट्रेन गेज कनेक्ट केलेलं आहे. म्हणजे काय तुमचं क्वार्टर ब्रिज ऑपरेशन. ठीक आहे. सो बघा तुम्ही इथे जे काही वेट ऍड करणार आहात ते तुम्हाला कुठे डिस्प्ले होणार आहे, या डिस्प्ले वरती. ठीक आहे. आणि मल्टीमीटर कनेक्ट केलेला आहे, त्याच्या थ्रू आपण काय करणार आहोत, आउटपुट व्होल्टेज मेजर करणार आहोत.
तर या सरफेसवर तुम्ही काय करणार आहात, वेट ऍड करणार आहात. सो बघा हे वेट्स असतात तुमचे. सो बघा हे किती आहे तुमचं, 50. ओके, बघा तुमचं आउटपुट व्होल्टेज किती दिसतंय, 0.3 मिली व्होल्ट. ठीक आहे, जे मिली मध्ये दिसतंय ते तुमचं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट वेट ऍड करू. बघा हे किती आहे, नाही पहिले किती होतं, 5 ग्रॅम होतं, आता हे बघा किती आहे, 10 ग्रॅम. ठीक आहे, बघा 10 ग्रॅम केल्यावर तुमचं आउटपुट व्होल्टेज दिसतंय 0.7 मिली व्होल्ट. ठीक आहे, समजतंय का? त्याच्यानंतर बघा आपण थर्ड वेट ऍड करतोय, ते किती बघा, 20 ग्रॅम. ठीक आहे, सो तुमचं आउटपुट व्होल्टेज किती दिसतंय बघा तेव्हा, 1.5 मिली व्होल्ट. समजतंय स्टुडंट्स? ओके, त्याच्यानंतर बघा 50 ग्रॅम. बघा तुमचं आउटपुट व्होल्टेज किती येत आहे, 3.8 मिली व्होल्ट. ठीक आहे, आणि बघा तेव्हाच तुम्हाला तुमचा जो काही डिस्प्ले आहे त्याच्यावरती पण दिसतंय. बघा बघा आता हे किती, 100. बघा जेव्हा आपण इथे 100 ग्रॅम पुट केलं तर बघा तुमचं इथं किती दिसतंय, 77. ठीक आहे, आणि तुमचं आउटपुट व्होल्टेज किती दिसतंय बघा, 7.6 मिली व्होल्ट. म्हणजे तुम्ही काय करताय, फक्त वेट ऍड करताय आणि आउटपुट व्होल्टेज मेजर करताय. समजतंय स्टुडंट्स? येस मॅम. ओके, बघा हा एक स्क्रू आहे, तो ऍड केलेला आहे. बघा त्याचं किती येत आहे, 1.5 मिली व्होल्ट. सो बघा तुम्ही रीडिंग्स नोट डाऊन करून घ्या. बघा तुमचं ऑब्झर्वेशन टेबल काय आहे, सिरियल नंबर, त्याच्यानंतर तुम्ही किती वेट ऍड करताय ते वेट, आणि इंडिकेशन ऑन डायल, आणि थर्ड जे आहे ते काय आहे तुमचं आउटपुट व्होल्टेज इन मिली व्होल्ट. ठीक आहे, सो बघा वेट मध्ये तुम्ही फर्स्ट रिडिंग लिहा 5 ग्रॅम. ठीक आहे, त्याच्यानंतर किती दिसतंय बघा तुम्हाला इथे, 4. ठीक आहे, बघा इंडिकेशन ऑन डिस्प्ले किती दिसतंय, 4, आणि आउटपुट व्होल्टेज किती तेव्हा तुमचं 0.3 मिली व्होल्ट. ही झाली तुमची फर्स्ट रिडिंग. त्याच्यानंतर सेकंड रिडिंग लिहा. तर तुम्ही किती ऍड करताय, 10 ग्रॅम. ठीक आहे, मग वेट मध्ये तुम्ही लिहाल 10, आणि इंडिकेशन ऑन डायल. ठीक आहे, किती दिसतंय ते तुम्हाला तिथे, 8. ते दिसतंय बघा 8, आणि आउटपुट व्होल्टेज किती आहे, 0.7 मिली व्होल्ट. त्याच्यानंतर थर्ड बघा तुम्ही किती ऍड केलंय, 20 ग्रॅम. तुमचं आउटपुट व्होल्टेज आहे 18. इंडिकेशन ऑन डायल किती तुमचं तिथे, 18 आणि आउटपुट व्होल्टेज आहे 1.5 मिली व्होल्ट.
त्याच्यानंतर नेक्स्ट वेट आहे 50 ग्रॅम. ओके, सो 50 ऍड केल्यावर इथे किती दिसते तुम्हाला? 38. इंडिकेशन ऑन डिस्प्ले 38 आणि आउटपुट व्होल्टेज आहे 3.8 मिली व्होल्ट. नंतर लास्ट 100 ग्रॅम. बघा 100 तुमचं इंडिकेशन ऑन डायल किती दिसतंय? 77 आणि आउटपुट व्होल्टेज किती दिसतंय तुमचं? 7.6 मिली व्होल्ट. ओके, सो ह्या झाल्या तुमच्या प्रॅक्टिकलच्या रिडिंग्स. सर्वांनी राईट डाऊन केलंय का? येस मॅम. ओके, सो बघा तुम्हाला या ऑब्झर्वेशन टेबल मध्ये त्या रिडिंग्स राईट डाऊन करायच्या. वेट इन केजी, इंडिकेशन ऑन डायल, डिस्प्ले आणि आउटपुट व्होल्टेज. ओके, सो बघा तुम्ही कोणता इथे ट्रान्सड्यूसर यूज केलेला आहे, म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे, हे जे काही आहे हे काय तुमचं क्वार्टर ब्रिज. ठीक आहे, क्वार्टर ब्रिज ऑपरेशन आहे. ठीक आहे, स्ट्रेन गेज यूज केलेला आहे तुम्ही, आणि त्याचे कोणते कोणते पार्ट्स आहेत जे तुम्ही एक्सपेरिमेंट मध्ये आयडेंटिफाय केलेले आहे तुम्हाला इथे राईट डाऊन करायचे आहे. ओके, सो बघा हे तुमचं आहे. ओके, सो बघा आता आपण काय केलंय की प्रॅक्टिकली स्ट्रेन गेजचं प्रॅक्टिकल बघितलंय, म्हणजे वेट कसं मेजर करायचं बाय युजिंग स्ट्रेन गेज. सो बघा जसं आपण एलव्हीडीचं जे काही प्रॅक्टिकल आहे ते व्ही लॅब वर बघितलंय, सेम स्ट्रेन गेजचं पण प्रॅक्टिकल व्ही लॅब वर अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलंच आहे व्ही लॅबच्या अंडर, सो तुम्ही पण हे प्रॅक्टिकल बघू शकता. गुगलवर सर्च करायचं व्ही लॅब IIT बॉम्बे, त्याच्यावरची फर्स्ट साईट व्हर्च्युअल लॅब IIT बॉम्बे. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये बघा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही ब्रँच सिलेक्ट करायची. त्याच्यामध्ये हे जे काही प्रॅक्टिकल आहे हे सेन्सर मॉडेलिंग अँड सिम्युलेशन या लॅब मध्ये आहे. त्याच्यानंतर बघा लिस्ट ऑफ एक्सपेरिमेंट इथे क्लिक करा. त्याच्यानंतर बघा तुम्हाला इथे कॅरेक्टराइज द स्ट्रेन गेज सेन्सर अशा नावाचं प्रॅक्टिकल दिसतंय. ओके, सो बघा फर्स्ट इथे थेरी दिलेली आहे की व्हॉट इज डू माय, दिसते सर्वांना थेरी? येस मॅम. ओके, सो बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला स्ट्रेन म्हणजे काय, त्याच्यानंतर स्ट्रेन गेज काय करतो बघा, ट्रान्सड्यूसर आहे, मेकॅनिकल इलॉंगिनेशन अँड कॉम्प्रेशन कशामध्ये करतो, मेजर्ड व्हॅल्यू मध्ये करतो. टाइप्स ऑफ स्ट्रेन गेज दिलेले आहे, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, पायझो इलेक्ट्रिक. त्याच्यानंतर बघा गेज फॅक्टर दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा आपण स्ट्रेन गेजची अरेंजमेंट बघितली. ठीक आहे, सो बघा कोणते कोणते अरेंजमेंट असतात, क्वार्टर ब्रिज, हाफ ब्रिज, फुल ब्रिज. ओके, सो मी तुम्हाला हे सांगितलंय. सो बघा आपल्या एक्सपेरिमेंट मध्ये कोणतं आहे, क्वार्टर ब्रिज. सो बघा क्वार्टर ब्रिज अरेंजमेंट कशी असते, इथून इनपुट सप्लाय दिलेला असतो DC, त्याच्यानंतर ब्रिज म्हणजे रेजिस्टन्सेस असतात R1, R2, R3 आणि R4, आणि कोणत्याही एका आर्म मध्ये आपण जर स्ट्रेन गेज कनेक्ट केलेला असेल तर ते असतं क्वार्टर ब्रिज ऑपरेशन. आणि बघा आउटपुट व्होल्टेज आपण मेजर करतो इथे. त्याच्यानंतर हाफ ब्रिज असेल तर हाफ ब्रिज मध्ये बघा कोणत्याही दोन आर्म मध्ये स्ट्रेन गेज कनेक्ट केलेलं असतं, आणि फुल ब्रिज असेल तर चारही आर्म मध्ये काय केलेलं असतं, स्ट्रेन गेज कनेक्ट केलेलं असतं. सो आपल्या प्रॅक्टिकल मध्ये काय आहे, हाफ ब्रिज म्हणजे सॉरी क्वार्टर ब्रिज म्हणजे एका आर्म मध्ये काय केलेलं आहे, स्ट्रेन गेज कनेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे आपलं, वायर कॉन्फिगरेशन. ठीक आहे, सो आपलं कोणतं आहे, 2 वायर कॉन्फिगरेशन. बघा आपण काय केलेलं आहे,
एकाच आर मध्ये स्ट्रेन गेज कनेक्ट केलेला आहे. सो आपलं कोणतं आहे 2 वायर कॉन्फिगरेशन. ठीक आहे. सो बघा ही सर्व काय तुमचा थिअरीचा पार्ट आहे. बॉन्डेड स्ट्रेन गेज, अनबॉन्डेड स्ट्रेन गेज हे स्ट्रेन गेजचे टाइप्स असतात. त्याच्यानंतर बघा आता सिम्युलेटर आणि प्रोसिजर, ऑडिओ व्हिडिओ हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे. ओके. सो फर्स्ट आपण प्रोसिजर बघू की तुम्हाला स्ट्रेन गेजचं जे काही प्रॅक्टिकल आहे ते व्ही लॅब वर कसं परफॉर्म करायचंय. ओके. सो बघा फर्स्ट काय दिलेलं आहे, फर्स्ट सिलेक्ट द मटेरियल ऑफ द स्ट्रेन गेज फ्रॉम द अवेलेबल ड्रॉपडाऊन मेन्यू. ओके. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, इथे व्हेरियस स्ट्रेन गेजचं जे काही मटेरियल असतं, म्हणजे जसं कॉपर असतं, टंगस्टन, ठीक आहे, व्हेरियस टाइपचे जे काही मटेरियल्स असतात ते तुम्हाला सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर सिलेक्ट द व्हॅल्यू, सायमल्टेनियसली तुम्हाला मी हे पण दाखवते. ठीक आहे. बघा फर्स्ट स्टेप काय दिलेली आहे की आपल्याला मटेरियल सिलेक्ट करायचंय. ठीक आहे. सो बघा आपल्याला पहिले काय करायचं आहे, हे जे काही आपलं क्वार्टर ब्रिज ऑपरेशन आहे त्याच्यासाठी पहिले सर्किट डायग्राम तयार करायची आहे. ओके. सो बघा फर्स्ट आपण काय करू, मटेरियल सिलेक्ट करू कॉपर. ठीक आहे फर्स्ट. त्याच्यानंतर सिलेक्ट द व्हॅल्यू ऑफ इनपुट व्होल्टेज V फॉर द ब्रिज इन विच स्ट्रेन गेज इज कनेक्टेड. ओके. सो आता आपल्याला इनपुट व्होल्टेज मेजर करायचंय. ठीक आहे. सो आता आपण कन्सिडर करू की आपण इनपुट व्होल्टेज 5 व्होल्ट दिलेला आहे. त्याच्यानंतर थर्ड स्टेप आहे सिलेक्ट द स्ट्रेन गेज रेजिस्टन्स इन ओहम. म्हणजे आपण ज्या आर मध्ये रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे त्याचा रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण कन्सिडर करू 120. ठीक आहे. म्हणजे तुमचे सगळे काय झाले 120 चे रेजिस्टन्सेस. त्याच्यानंतर कॉन्फिगरेशन. कॉन्फिगरेशन म्हणजे काय की तुम्ही जे काही स्ट्रेन गेजचं ऑपरेशन आहे ते क्वार्टर ब्रिज आहे, हाफ ब्रिज आहे, फुल ब्रिज आहे. सो आता आपलं कोणतं आहे क्वार्टर ब्रिज. ठीक आहे. सो बघा क्वार्टर ब्रिज म्हणजे बघा एका आर्म मध्ये काय झाला स्ट्रेन गेज तुमचं कनेक्ट झालं. त्याच्यानंतर गेज फॅक्टर. ओके. सो आता आपण कन्सिडर करू फर्स्ट 0.9. ओके. सो बघा तुम्हाला इथे काय दिलेलं आहे, फॉर्म्युला दिलेला आहे. बघा तुम्हाला गेज फॅक्टरचा फॉर्म्युला दिलेला आहे किंवा तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता गेज फॅक्टर. सपोज मी काय कन्सिडर केला 0.9. ठीक आहे. त्याच्यानंतर मी केलं कन्फिगर. ते विचारतं की ह्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या तुमच्या करेक्ट आहे का. ठीक आहे. मग यस केलं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे क्लिक ऑन कन्फिगर. ठीक आहे. ते आपण केले. नाव द वेट टॅब गेट एनेबल. ओके. म्हणजे तुमची जे काही नेक्स्ट आहे ते आता याच्यामध्ये पहिले काय करायचंय की तुम्ही किती वेट ऍड करताय ते सिलेक्ट करायचंय. सो बघा फर्स्ट मी काय करते 0.5 kg वेट सिलेक्ट केलंय. ठीक आहे. दिसतंय सर्वांना. बघा मी काय केलं 0.5 kg वेट सिलेक्ट केलंय. त्याच्यानंतर बघा रेजिस्टन्सेसची व्हॅल्यूज इथे ऑटो आलेली आहे. त्याच्यानंतर एंटर द आउटपुट व्होल्टेज. ठीक आहे. सो बघा आउटपुट व्होल्टेज जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला दिलेला असतो. क्वार्टर ब्रिज साठी वेगळा फॉर्म्युला आहे, त्याच्यानंतर हाफ ब्रिज साठी वेगळा आहे आणि फुल ब्रिज साठी वेगळा आहे.
बघा हे फॉर्म्युला आहे आउटपुट व्होल्टेज इन क्वार्टर ब्रिज. सो त्याच्यासाठी फॉर्म्युला दिलेले बघा E इज इक्वल टू 1/4 इंटू DR बाय R इंटू E. ओके, सो हा फर्स्ट फॉर्म्युला तुम्हाला रेफर करायचा आहे. ओके, सो बघा तुम्हाला DR कॅल्क्युलेट करायचा आहे. सो बघा त्याच्यासाठी इथं फॉर्म्युला दिलेला आहे गेज फॅक्टर इंटू DL अपॉन L इंटू R. ओके, सो तुम्हाला गेज फॅक्टर माहित आहे आपण किती सिलेक्ट केलेला आहे तो. त्याच्यानंतर DL अपॉन L. ओके, सो ते कसं कॅल्क्युलेट करा. DL अपॉन L म्हणजे काय स्ट्रेन. ओके, सो ते कसं कॅल्क्युलेट करा M डिवायडेड बाय Z इंटू YM. ओके, परत अगेन M चा फॉर्म्युला दिलेला आहे W इंटू L. ओके, W म्हणजे काय अप्लाइड वेट. सो आपण किती वेट अप्लाइड केलेलं आहे फर्स्ट ते. L म्हणजे डिस्टन्स फ्रॉम लोड पॉइंट. ओके, डिस्टन्स. त्याच्यावरून तुम्ही काय कॅल्क्युलेट करणार आहात M ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहात. त्याच्यानंतर Z दिलेला आहे बघा Z इज इक्वल टू 1/6 इंटू B इंटू H स्क्वेअर. ठीक आहे, सो या फॉर्म्युला वरून तुम्हाला Z ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. आणि M तुम्ही ऑलरेडी YM. ओके, YM यंग्स मॉड्युलस ऑफ स्ट्रेन गेज मटेरियल. ठीक आहे, सो बघा YM यंग्स मॉड्युलस त्याची व्हॅल्यू काय आहे बघा. आपण कोणतं मटेरियल सिलेक्ट केलेलं आहे कॉपर. सो त्याची व्हॅल्यू तुम्ही इथे ही कन्सिडर करणार आहात. ठीक आहे, सो बघा हा फॉर्म्युला यूज करायचा आहे तुम्हाला आउटपुट व्होल्टेज इन क्वार्टर ब्रिज साठी. ठीक आहे, सो हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही काय करणार आहात क्वार्टर ब्रिजचं जे काही आउटपुट व्होल्टेज आहे ते फाइंड आउट करणार आहात. सो बघा फर्स्ट तुमचं वेट किती आहे 5 kg. सो बघा तुमचं फर्स्ट आउटपुट व्होल्टेज येत आहे 0.14. ठीक आहे, ते मी ते पुटअप केलं. त्याच्यानंतर मी सबमिट केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट त्याच्यानंतर आता मी काय करणार आहे नेक्स्ट वेट सिलेक्ट करते 1 kg आणि आउटपुट व्होल्टेज आहे माझं 0.28. ओके, सबमिट करते मी. त्याच्यानंतर परत थर्ड ऍड करते 3 kg आणि आउटपुट व्होल्टेज आहे 0.56. सॉरी 2 kg सिलेक्ट करू आउटपुट व्होल्टेज येत आहे 0.56. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 kg ला आउटपुट व्होल्टेज येत आहे 0.85. त्याच्यानंतर नेक्स्ट 4 kg आउटपुट व्होल्टेज येत आहे 1.13. नंतर नेक्स्ट वेट ऍड करते 5 kg आउटपुट व्होल्टेज येत आहे 1.41. त्याच्यानंतर नेक्स्ट ऍड करते वेट 6 kg आउटपुट व्होल्टेज येत आहे 1.69. नेक्स्ट वेट ऍड करते 7 kg आउटपुट व्होल्टेज येत आहे 1.98. लास्ट वेट ऍड करते 8 kg तेव्हा तुमचं आउटपुट व्होल्टेज येत आहे 2.26. तुमचं जर आन्सर इनकरेक्ट असेल तर ते तुम्हाला इथे शो करतात. ठीक आहे, सो बघा आता आपण काय केले हे वेट ऍड केले आणि याच्यावरून आता आपल्याला प्लॉट ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, सो बघा तुमचं आउटपुट व्होल्टेज वर्सेस वेट बघा असा तुमचं इथे काय होतोय प्लॉट ड्रॉ होत आहे. समजताय का? म्हणजे बघा तुम्ही काय करताय वेट इनक्रीज करताय तसं तसं बघा तुमचं जे काय आउटपुट व्होल्टेज आहे ते पण काय होतंय इनक्रीज होतंय. समजतंय का?
समजलाय हा प्लॉट? Yes, ma'am. ओके. सो बघा, सपोज जर तुम्ही आता इथे काय केलं, 8 kg सिलेक्ट केलंय आणि आता तुम्हाला आउटपुट व्होल्टेज जर काढायचंय, ठीक आहे. सर सपोज इथे मी टाकलं 2.24, ठीक आहे. तर तुमचा आन्सर काय झालेला आहे? वेट तुम्ही सिलेक्ट केलं सपोज 0.5, ठीक आहे. आणि आउटपुट व्होल्टेज मी टाकलंय 2.24. तर बघा तुमचा आन्सर काय येतंय? रॉंग येते. इथे तुम्हाला वरती शो होत आहे, प्लीज व्हेरीफाय युअर आन्सर. सपोज जर तुम्ही ओके केलं तर बघा तुमचा आन्सर किती यायला हवं त्याची पण व्हॅल्यू इथे शो होते. सो बघा किती आहे? 0.14. ओके. सो बघा तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला शो केलेले आहेत. तर त्याच्यावरून तुम्ही काय करा, फर्स्ट जे काही आउटपुट व्होल्टेज आहे आउटपुट व्होल्टेज आहे क्वार्टर ब्रिजचं. सो बाय युझिंग दिस फॉर्म्युला ते फर्स्ट कॅल्क्युलेट करा आणि त्याच्यानंतर त्या व्हॅल्यूज तिथे पुटअप करा. ओके. सो बघा हे आहे आपलं IMEचं थर्ड प्रॅक्टिकल, वेट मेजरमेंट बाय युझिंग स्ट्रेन गेज. समजलंय सर्वांना? समजलंय? Yes, ma'am.